कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख या ठिकाणी जाहीर झाल्या। समिती स्थापन करून या तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यांची कर्ज माफ होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय कर्जमाफीबद्दल या ठिकाणी घेतलेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2017 पासून 2025 पर्यंत या 8 वर्षांमध्ये शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने मंत्रिमंडळामध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेतलाय। ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेत जर कर्ज घेतला असेल, तसेच ज्या शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेत कर्ज घेतला असेल, जिल्हा मध्यवर्ती या बँकामध्ये कर्ज घेतला असेल, तसेच यामध्ये HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, अशा प्रकारच्या जवळपास 14 बँकांची यादी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। या बँकामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता कर्ज घेतलेला आहे अशा 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी आता माफ करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आता होणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून समोर आली। परंतु हे कर्जमाफ कोणत्या तारखेला होणार आहे याची तारीख सुद्धा आता खरोखर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळामध्ये सांगण्यात आल्या। सरकारने मंत्रिमंडळामध्ये कर्जमाफीबद्दल पहिल्यांदाच या ठिकाणी आता बोलल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारकडून होणार आहे, कोणकोणत्या 12 जिल्ह्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात होणार आहे, कोणकोणत्या तारखेला आता कर्जमाफ होणार आहे, अशा प्रकारचे 4 ते 5 निर्णय आता या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी घेण्यात आले आहेत। जे रेग्युलर कर्ज भरतात त्याच्यासाठी एक वेगळा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। ज्यांचं कर्ज 5 ते 4 वर्षापासून मागील त्या ठिकाणी थकीत आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक वेगळा निर्णय सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आला आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे, तसेच नेमकं कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून किती तारखेला 100% होणार आहे याची तारीख मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये आज घेण्यात आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी सरकारने काय निर्णय घेतलाय आणि ज्यांनी अजिबात बँकांचे कर्ज भरलं नाही त्यांच्यासाठी सरकारने नेमकं काय निर्णय घेतलाय हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। तसेच जास्तीत जास्त सरकारने कर्जमाफी तुमची करावी यासाठी सरकारने एक महत्त्वाचा पॉइंट आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी सांगितलाय, तो म्हणजे जितके जास्त तुम्ही गरीब शेतकरी आहात तितकी जास्त तुमची कर्जमाफी या ठिकाणी आता करण्यात येणार आहे असं सांगितलंय। त्यामुळे जास्तीत जास्त गरीब शेतकरी तुम्ही कशा पद्धतीने सरकारला आता कागदपत्रानुसार दाखवता येईल हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही 2017 पासून 2025 पर्यंत शेती पिकासाठी जर कर्ज काढून ठेवला असेल तर तुमचा हा व्हिडिओ अत्यंत फायदा करून देणार आहे। जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत ते शेतकरी आता 2025च्या या कर्जमाफीसाठी आता या ठिकाणी लागू केले जातील असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। म्हणजेच ज्यांच्याकडे 1 हेक्टर त्या ठिकाणी 1 हेक्टरपेक्षा कमी अशी जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत शेती आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफ त्या ठिकाणी दिलं जाईल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजे त्याच पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी कर्जमाफ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। म्हणजेच 1 हेक्टर कमीत कमी त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं 2 हेक्टर यामध्ये ज्यांचं शेती आहे त्यांचं या ठिकाणी कर्जमाफ केलं जाईल। म्हणजे ज्यांचं जे कर्ज आहे तर ते सर्वात अगोदर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यांचं माफ केलं जाईल। कारण जे लघु सीमांत शेतकरी आहेत असे शेतकरी आहेत जे शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बँकेकडून कर्ज काढत असतात। जवळपास पूर्ण भारतामध्ये 85% शेतकरी लघु आणि सीमांत शेतकरी आहेत। त्यामुळे अशा शेतकऱ्यांचं या 12 जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज त्या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या या तारखेला आता माफ करण्याचं सरकारने मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जे बाकीचे शेतकरी आहेत लघु आणि सीमांत शेतकरी सोडून जे बाकीचे शेतकरी आहेत त्यांना मग दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आता कर्जमाफी केली जाईल आता या ठिकाणी सांगण्यात आले। मग ही जी कर्जमाफी होणार आहे तर ती नेमकं कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत या ठिकाणी केली जाणार आहे बघा। यामध्ये सर्वात पहिल्यांदा 2020 पासून 2017 पासून 2020 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवले त्यांनी कर्ज त्या ठिकाणी फेडलेलं नाही
त्यांच्याकडे सर्वात पहिल्यांदा आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले त्यांच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे। त्यानंतर 2020 पासून 2025 पर्यंत या 5 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यांच्यासाठी लक्ष दिलं जाणार आहे। म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये 2020 पासून 2017 पासून 2020 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज काढून ठेवले त्यांचं पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 2020 पासून 2025 पर्यंत या ठिकाणी कर्ज आता माफ करण्यात येतील। आता बघा सरकारच्या माध्यमातून कोणती अधिकृत तारीख या ठिकाणी कर्जमाफीची आता त्या ठिकाणी देण्यात आली आहे। मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी आत्ताच पार पडल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना आतुरता लागली होती की कर्जमाफीची कोणती तारीख सरकार आता फिक्स करणार आहे। तर सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची आता ही तारीख त्या ठिकाणी फिक्स करण्यात आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची कोणती तारीख फिक्स करण्यात आल्या ही तुम्हाला सांगणारच आहे, परंतु तत्पूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी 12 जिल्ह्यामध्ये राहतात त्यांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। कारण का 12 जिल्हे? कारण हे सर्व शेतकरी जास्त राहत असलेले जिल्हे आहेत, म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। सरकारने एक तारीख सुद्धा या ठिकाणी फिक्स केल्या, ती तारीख सुद्धा आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत। तसेच कोणत्या बँकांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येत आहे ते पण पाहणार आहोत, कारण यामध्ये महत्त्वाच्या 10च बँका सरकारच्या माध्यमातून निवडल्याचं आता पाहायला मिळतंय। जसं की महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा अशा प्रकारच्या 10 बँका या ठिकाणी निवडल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा या ठिकाणी टप्प्याटप्प्याने आपण सगळे पॉइंट या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। फक्त तुम्ही 2 मिनिटे इथून पुढे लक्ष देऊन बघा। 2024 ते 2025 या एका वर्षामध्ये शेतकऱ्यांनी बँकेकडून ज्यांनी कर्ज काढलेलं असेल आणि ते कर्ज आता थकीत पडलेलं असेल, बघा 2024 ते 2025 या एका वर्षामध्ये ज्यांनी कर्ज काढले तर त्यांची कर्जमाफी केली जाईल का नाही हा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न होता। तर त्यावरती सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय काय झालाय बघा। तसेच 2023 ते 2025 दरम्यान कर्ज शेतकऱ्यांनी काढले त्यांना कर्जमाफी होणार का नाही ते सुद्धा सांगितले। तसेच 2021 ते 2024 या दरम्यान किंवा 2021च्या अगोदर म्हणजे त्या ठिकाणी 2017 ते 2020 पर्यंत ज्यांनी कर्ज काढले असेल तर ते कर्ज आता थकीत पडलेलं असेल तर ते कर्जमाफ होणार का असा देखील मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांकडून प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता। त्यांचा आता सूत्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आला आहे। पहा 2017 ते 2024 या पर्यंतच्या दरम्यान शेतकऱ्यांनी पीक कर्ज बँकेकडून काढलं असेल तर त्यांचे पीक कर्ज आता या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। ज्यांनी 2024च्या नंतर आता पीक कर्ज काढले अशा शेतकऱ्यांसाठी काय रूल्स या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले बघा। जी आता कर्जमाफी आहे तर 2017 मध्ये कर्जमाफी तुम्हाला झाली होती, आठवतंय का बघा शेतकरी मित्रांनो? 2017ला कर्जमाफी झाली होती। त्या कर्जमाफीमध्ये 1 एप्रिल 2009 पासून ते 30 जून 2017-16 पर्यंत थकीत कर्जमाफ या ठिकाणी माफ करण्यात आलं होतं। म्हणजे त्यावेळी थकीत कर्ज त्या ठिकाणी माफ करण्यात आलं होतं। 7 वर्षांचं त्यावेळी थकीत कर्जमाफ त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्याच पद्धतीने आता 2017 ते 2024 या दरम्यानचं सर्व थकीत असलेलं पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे। त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागेल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी 2025 मध्ये नवीन कर्ज जर काढून ठेवलं असेल तर त्याबद्दल मंत्रिमंडळाचा निर्णय काय झालाय, तुम्हाला कोणत्या तारखेला कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे तारीख सुद्धा मंत्रिमंडळामध्ये काय घेण्यात आल्या। 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार तुम्ही लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, थकीत कर्ज राज्य सरकारकडून गृहीत धरलं जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यांनाच प्रोत्साहन अनुदान सरकार देईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। म्हणजेच थकीत कर्ज राज्य सरकारकडून गृहीत धरलं जाणार नाही म्हणजे कधीच 2025च्या जानेवारीपासून आतापर्यंत जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर त्यांचं थकीत कर्ज सरकारकडून गृहीत धरलं जाणार नाही असं सांगण्यात आलंय। म्हणजे 2017 ते 2024 या दरम्यान शेती पिकासाठी बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर ते थकीत कर्ज असेल तर तेच माफ केलं जाणार आहे। 2000 जानेवारीपासून 25 मध्ये 2000 जानेवारीपासून आतापर्यंतचं कर्ज या ठिकाणी पुढच्या टप्प्यात पकडलं जाईल। सरकारने एक यादी सुद्धा जाहीर केल्या, त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। मग ते 12 जिल्हे कोणते आहेत, त्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का, तसेच कर्जमाफी नेमकं कोणत्या तारखेला
करण्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे, हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्याला ज्यांनी 2025 मध्ये शेती पिकासाठी कर्ज काढले तर ते कर्ज माफ होणार नाही असं सरकारने सांगितलंय। याबरोबर असं काही नाही बरं का, बघा 2025च्या जानेवारीपासून आतापर्यंतचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार नाही। परंतु तुम्ही जर 2017 पासून, इथे लक्ष द्या, 2017 पासून 2024 पर्यंत या दरम्यान या झालेल्या 7 वर्षामध्ये आता त्या ठिकाणी सर्वांचं कर्ज या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या तारखेला माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये आता घेण्यात आला आहे। आता बघा ज्या 2017 पासून, बघा 2017 पासून 2024 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज रिन्यू केलं असेल तर त्यांना देखील कर्जमाफीचा हा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। परंतु ते कर्ज 2025 मध्ये त्यांनी रिन्यू केलेलं नसावं, म्हणजेच 2017 पासून 2024 पर्यंत कर्ज ज्या शेतकऱ्यांनी काढलं होतं त्यांनी 2024च्या आधीच रिन्यू केलेलं असावं, 2025 मध्ये रिन्यू केलेलं नसावं। जर तुम्ही 2025 मध्ये तुमचं कर्ज रिन्यू केलं असेल तर त्याचं थकीत कर्ज हे त्या ठिकाणी आता बघा थोडंसं माफ केलं जाणार आहे। याची सुद्धा नवीन यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे, हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण 2017च्या कर्जमाफी योजनेमध्ये अशाच प्रकारे या ठिकाणी नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले होते आणि 2025च्या कर्जमाफी योजनेमध्ये अशाच प्रकारे नियम सरकारच्या माध्यमातून लावलेले तुम्हाला पाहायला मिळेल। आता बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी सविस्तर समजावून घेणार आहोत की 2017च्या टायमाला सरकारने कर्जमाफी करण्याच्या अगोदर काही अटी व पात्रता या ठिकाणी निश्चित केल्या होत्या। त्याच अटी व पात्रता 2025च्या कर्जमाफीमध्ये निश्चित करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। आता 2017च्या आधी जे कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात आलेलं होतं तर यामध्ये सुद्धा 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज माफ या ठिकाणी करण्यात आलं होतं। तर ते 12 जिल्हे नेमकं कोणते आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मग ते 12 जिल्हे कोणते आहेत आता तुम्हाला सांगण्यास या ठिकाणी सुरुवात करत आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख आता निश्चित केल्या, 2 लाखांचं सरसकट कर्ज माफ त्या ठिकाणी करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतलाय। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा ज्यांच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता या ठिकाणी सांगून टाकलं आहे। सरकार आता फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी या ठिकाणी आता करणार आहे आणि सरकारने पिवळे व केशरी रेशन कार्ड शेतकऱ्यांना देताना हे पण सांगितलं होतं की तुम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणून आहात म्हणूनच तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड देत आहोत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। म्हणूनच तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये याच 12 जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा फायदा जास्त होणार आहे। तर ते 12 जिल्ह्यात लगेच पाहूया कोणते आहेत, त्यानंतर कर्जमाफीची कोणती तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। आता बघा या ठिकाणी त्यामध्ये पहिला जिल्हा आता सांगण्यात आलाय, निवडण्यात आलाय, ते म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा कर्जमाफीसाठी या ठिकाणी घेण्यात आलाय। तो म्हणजे जास्त कर्ज काढून या जिल्ह्यामध्ये ठेवलंय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमचं कर्ज 2 लाख रुपयेपर्यंत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। कोणत्या तारखेला माफ करण्यात येणार आहे ही तारीख मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी फिक्स झाल्या। तुमचा जिल्हा सुद्धा या ठिकाणी असणार आहे। तुमचा जिल्हा जर असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं सुद्धा कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। पहिला जिल्हा सांगितला छत्रपती संभाजीनगर, पुढचा जिल्हा कोणता आहे पहा। आता बघा पहिल्या जिल्ह्यासाठी आता कोणती तारीख जाहीर करण्यात आल्या ते तुम्हाला आता पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। परंतु त्याआधी 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। यामध्ये शेतकरी वाट बघलेले आहेत, ते म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जातं। 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय वाशिम जिल्हा। त्यानंतरचा 3 नंबरचा जिल्हा आता या जिल्ह्याचं नाव आहे जालना जिल्हा। या जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाखांच्या वरती शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते। तुमचं कर्ज सुद्धा पुढे सांगणार आहे त्या तारखेला माफ करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलंय। सरकारने कर्जमाफीची तारीख या ठिकाणी जाहीर केल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन असेल, अनेक पिकासाठी शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं होतं। शेतीमध्ये व्यवस्थित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी कर्ज भरू शकले नव्हतं, त्यामुळे त्यांचं कर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता माफ करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलं गेलंय। त्यांचा पुढचा जिल्हा आहे 5 नंबरचा जिल्हा नांदेड, 6 नंबरचा जिल्हा परभणी, 7 नंबरचा जिल्हा आहे अकोला,
त्या ठिकाणी 9 नंबरचा जिल्हा आहे लातूर, 10 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा, त्यानंतर 11 नंबर जिल्हा आहे यवतमाळ, 12 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर। या जिल्ह्यामधील सर्वात पहिल्यांदा कर्ज आता सरकारकडून माफ होणार आहे। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले हे जे जिल्हे आहेत तर ते शेतकरी जास्त असलेले जिल्हे या ठिकाणी निवडण्यात असल्याचं आता या ठिकाणी सांगण्यात आले। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते, त्यामुळे सर्वात पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखेला कर्जमाफी या ठिकाणी होण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून आता ठरवण्यात आल्या। आता बघा बच्चू कडू जे शेतकऱ्यांचे नेते आहेत, उपाशी राहून त्यांनी 7 दिवसांचं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व्हावी म्हणून आंदोलन केलं होतं। त्यावेळी सरकारला एक अल्टिमेट त्यांनी दिला होता की 3 ऑक्टोबरला मंत्रालयात घुसू, त्यामुळे सरकारने आता 3 ऑक्टोबरच्या आधीच कर्जमाफी या ठिकाणी करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।